नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण असा झटपट कुरकुरीत डोसा बनवणार आहोत। नाश्त्यासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी तुम्ही हा कुरकुरीत गव्हाच्या पिठाचा डोसा अगदी झटपट बनवू शकता। घरातलंच साहित्य वापरून हा अगदी 100% कुरकुरीत असा डोसा तयार होतो। अगदी 10 मिनिटांमध्ये हा डोसा तुम्ही तयार करू शकता। याच्याबरोबरच आपण मस्त अशी चटणीसुद्धा बनवणार आहोत। चला तर बनवायला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी इथे मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे। यामध्ये अर्धा कप रवा घालायचा आहे। जाड किंवा बारीक कोणताही रवा तुम्ही इथे घालू शकता। आता यामध्ये पुढचं साहित्य घालूया। तर इथे मी बारीक चिरलेला कांदा घालते आहे। कांदा ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल घालायचा तर नाही घातला तरी चालेल। यानंतर यामध्ये मी किसलेलं आलं घातलं आहे। साधारण अर्धा इंच आलं किसून घेतलं। यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली। कढीपत्ता असा बारीक चिरून घातला आहे। यानंतर अर्धा चमचा जिरं घातलं। बारीक चिरलेली कोथिंबीर घातली। यानंतर यामध्ये 1 मोठा चमचा दही घालायचं आहे। दही ऑप्शनल आहे, फक्त थोडीशी आंबट चव छान लागते डोस्याला म्हणून मी इथे घालते। घरी नसेल तर नाही घातलं तरी चालेल। यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मी मीठ घातलं। हे आधी मिक्स करून घेऊया आणि नंतर यामध्ये आपण पाणी घालू। तर आता त्याच कपाने मी इथे 1 कप सुरुवातीला पाणी घालते। मिक्स करूया। यानंतर आणखी 1 कप पाणी घातलं। तर आतापर्यंत यामध्ये मी 2 कप पाणी घातलं आहे। आधी हे सगळं मिक्स करून याच्यातल्या सगळ्या गुठळ्या काढून घ्यायच्या आहेत आणि नंतर यामध्ये आणखी पाणी घालायचं आहे। तर हे असं छान मी एकजीव करून घेतलं आहे। सगळ्या गुठळ्या याच्यातल्या काढून घेतल्यात। आता यामध्ये आपण आणखी पाणी घालूया। तर इथे आणखी 1 कप पाणी घातलं। अजूनही घट्ट आहे तर इथे आणखी 1 कप पाणी घालते। तर आतापर्यंत मी यामध्ये 4 कप पाणी घातलं आणि आपल्याला अगदी पातळ असं याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे। पीठ पातळ असेल तरच आपले हे डोसे छान कुरकुरीत होतील। तर इथे लक्षात घ्या, 1 कप गव्हाच्या पिठासाठी आपल्याला 4 ते 4.5 कप इतकं पाणी लागणार आहे। इथे पहा, चमच्यावरती अशी पातळ लेयर येते, इतपत हे पातळ हवं आहे आपल्याला। तर हे पीठ आता तयार आहे। आता आपण मस्त अशी चटणी तयार करूया। तर चटणीसाठी इथे मी 1 वाटी ओलं खोबरं घेतलं आहे। यामध्ये हिरवी मिरची घालायची आहे। यानंतर थोडंसं आलं घातलं आहे। थोडीशी इथे चिंच घातली आंबटपणासाठी, लिंबाचा रससुद्धा घालू शकता। यानंतर थोडीशी कोथिंबीर घातली, चवीप्रमाणे मीठ घातलं आणि आता पाणी घालून ही चटणी वाटून घेतली आहे। चटणी वाटून तयार आहे। तर यावरती तुम्ही फोडणीसुद्धा घालू शकता। मी आज फोडणी घालत नाही आहे। चटणी बाजूला ठेवूया आणि आता डोसे तयार करूया। तर डोसे बनवण्यासाठी इथे मी तवा गरम करत ठेवला आहे। तवा गरम झाल्यानंतर याला थोडंसं ब्रशने तेल लावून घ्यायचं आहे। आता जे पीठ आपण तयार केलं होतं ते असं तळापासून ढवळून मगच डोसा आपल्याला तव्यावरती घालायचा आहे। प्रत्येक वेळेस डोसा बनवताना हे पीठ असं ढवळून घ्यायचं। तवा मस्त असा गरम आहे। आता असं चमच्याने हे पीठ घालायचं, थोडंसं वरून घालायचं म्हणजे छान जाळी येते डोस्याला। खूपच कमी साहित्यामध्ये झटपट हा डोसा तयार होतो। आता गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि डोसा वरून ड्राय होईपर्यंत वाट पाहायची आहे। आता हा तवा खूपच मोठा आहे, तर असा तवा फिरवत सगळीकडून हा डोसा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। तर आता पहा, डोसा हा वरून छान ड्राय झाला आहे। आता वरून तेल किंवा तूप किंवा बटर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लावू शकता। गरमीमध्ये रात्रीच्या वेळेस जेवण बनवायचा कंटाळा येतो, पूर्ण स्वयंपाकाचा कंटाळा येतो किंवा जेवायचासुद्धा कंटाळा येतो, नेहमीची चपाती भाजी खायचा कंटाळा येतो। तर अशा प्रकारचे डोसे तुम्ही नक्कीच बनवू शकता। तर आता पहा, हा डोसा छान कुरकुरीत झाला आहे। याला आता आणखी आपण 1 ते 2 मिनटं भाजून घेऊया म्हणजे छान कुरकुरीत होईल। तर आता पहा, वरूनसुद्धा याचा ब्राऊन रंग दिसतो आहे। तर आता डोसा आपण काढून घेऊया। सहज असा तवा सोडतो आहे, पहा मस्त रंगसुद्धा आला आहे। तुम्ही यामध्ये रेड चिली फ्लेक्ससुद्धा घालू शकता, त्यामुळे दिसायला डोसा छान दिसतो।
तर इथे पहा मी डोसा फोल्ड करून घेते. तुम्हाला पाहूनच कळत असेल की हा डोसा किती कुरकुरीत झाला आहे. तर आता असेच आपण आणखी डोसे तयार करून घेऊया. तर इथे मी आता दुसरा डोसा तयार करते. तर दुसऱ्या वेळेस तुम्हाला पुन्हा तेल लावायची गरज नाही आहे. एका पाठोपाठ एक तुम्ही झटपट हे डोसे तयार करून घेऊ शकता. तर हा दुसरा डोसासुद्धा पहा ब्राऊन झाला आहे. काढून घेऊया. आणि हे डोसे थंड झाल्यानंतरसुद्धा असेच कुरकुरीत राहतात. तर हा दुसरा डोसासुद्धा मस्त दिसतोय पहा. आता हे डोसे आपण सर्व करूया. दुसरा डोसा माझा भाजून तयार झाला. तरीही पाहू शकता पहिला डोसा अजूनही तसाच कुरकुरीत आहे. अगदी 100% क्रिस्पी हा डोसा तयार होतो. आणि अजिबात वेळ लागत नाही हा डोसा बनवायला. आणि घरी असलेलं साहित्यच आपण हा बनवताना वापरलं. तर इथे चटणीबरोबर हा डोसा मी सर्व केला आहे. तर अशी ही झटपट होणारी डोशाची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीजसह. तोपर्यंत धन्यवाद.